आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, परंतु आपण एका घटनापीठावर बसलेले आहात. म्हणूनच सांगितलं, आपण एका घटनापीठावर बसलेले आहात आणि जे घटनापीठ त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगीने केलंय. घटनापीठ हे लाल पुस्तकांमध्ये जे चौकट आहे, या चौकटीच्या अधीन येतं घटनापीठ. आपल्याला बिटवीन द लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दर मध्ये काय लिहिलंय, या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो. परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमांमध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे. आमची इच्छा आहे की आपण यावं. आपण वरच्या सभागृहात येत नाही आणि आपण आपण उत्तर दिलं तर आम्ही समाधानी होऊ असा आमचा समज आहे. म्हणून वारंवार आपली मागणी करतोय. आपण येतच नाही आमच्या सभागृहात आणि म्हणून हे आयुध आम्हाला आज वापरावं लागलं. हे 13वं नाही, हे 14वं आयुध आम्हाला आज वापरावं लागलं की उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात यावं. या आयुधाच्या निमित्ताने सभागृहात ते आलेत. आता ते मार्गदर्शन करतील. माझा मुद्दा आहे सभापती महोदय की त्यांनी स्पष्ट करावं. उपमुख्यमंत्री किंवा ह्या सर्वधर्मातून हा सर्व सभागृहातल्या मंत्र्यांच्या संदर्भातला उपस्थित केलेला प्रश्न आहे. मंत्र्यांचा उत्तर राज्यमंत्री नसेल तर त्यांनी काय सांगितलं, राज्यमंत्र्यांची समन्वय करून त्या ठिकाणी उत्तर देतील प्रभावी. मग राज्यमंत्री इथं असेल, त्यांनी उत्तर देताना त्यांना अडचण झाली तर प्रभारी मंत्री उत्तर देऊ शकतो, मी समजू शकतो. आपण काय म्हणाला की मंत्र्यांनी त्या संदर्भातून स्पष्टीकरण करावं. आमचं म्हणणं आहे रुलिंग तुम्ही द्यायचं शासनाने. ठीक आहे, शासनाने आमचं म्हणणं आहे हा अधिकार तुमचा आहे, हा शासनाचा नाही. आपण सभागृहामधलं सर्वश्रेष्ठ म्हणून आपलं आहे, तुम्ही अधिकारून तो आम्हाला रुलिंग द्या की राज्यमंत्री तरी इथं उपस्थित पाहिजे आणि मंत्री तरी उपस्थित पाहिजेत. मंत्री उपस्थित नसली तर राज्यमंत्र्यांनी इथं कंपल्सरी उपस्थित राहिलंच पाहिजे, हा नियम आहे. आणि जर नियम असेल तर ते मंत्री उपस्थित राहत नसते तर एकाच मंत्र्यावर अख्खं सभागृहाचं कामकाज चालेल उद्या, आणि योग्य नसल्यामुळे आम्हाला रुलिंग तुम्ही द्या. आम्हाला रुलिंग तुम्ही द्यावं एवढीच अपेक्षा आहे. मान्य बोलणार असेल तर बोला. मी हे सांगितलेलं आहे. ऐका खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत ज्यांना जबाबदारी दिली ते कोऑर्डिनेशन मध्ये ते काम करतायत. त्यामुळे आता मी बाहेर होतो आणि मी विचारलं आतमध्ये काय चालू आहे म्हणून मी आलो आतमध्ये. तर मी आता आलोय याच्या देखील ऑब्जेक्शन असायचं काही कारण नव्हतं, कारण आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते, दुसऱ्या मंत्र्यांना. परंतु गेल्या एक मिनिट खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळं सरकच होते. बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे, मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही आता विषय आपण त्यांना बोलू द्या. उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत, बोलू द्या 2 मिनिटं बोलू द्या. विषय एकच आहे. का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भुसेंना दिले. आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं. राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तर द्यावी. परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही. मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.